देसाईगंज नगराध्यक्ष पद पर 100 वनिताताई नाकतोड़े की दावेदारी ने बढ़ाई राजनीतिक हलचल। देसाईगंज नगर परिषद चुनाव 2025 में राजनीतिक माहौल अब पूरी तरह गर्म हो चुका है। इसी बीच भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने नगराध्यक्ष पद के लिए 100 वनिताताई अशोक नाकतोड़े को अपना अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। स्थानीय स्तर पर वर्षों से सक्रिय और जनसंपर्क में हमेशा अग्रणी रही वनिताताई की दावेदारी सामने आते ही शहर में नई चर्चा शुरू हो गई है। कांग्रेस पार्टी का दावा है कि वनिताताई का सरल स्वभाव, कार्यकुशलता और जनसेवा का अनुभव नगर परिषद को एक मजबूत दिशा दे सकता है। घरों तक पहुंचकर लोगों की समस्याएं सुनने और उनके समाधान के लिए तत्पर रहने वाली वनिताताई अब जनता के समर्थन के दम पर शहर के विकास का नया अध्याय लिखने को तैयार हैं। पार्टी कार्यकर्ताओं और स्थानीय महिलाओं का समर्थन उन्हें मजबूती दे रहा है। कांग्रेस का कहना है कि इस बार शहर की जनता बदलाव चाहती है और वनिताताई नाकतोड़े ही उस बदलाव का चेहरा बनकर उभर रही हैं। नमस्कार, मी वनिता अशोकराव नाकतोड़े। मी काँग्रेस पक्षाकडून मला जे उमेदवारी मिळालेली आहे त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मी आभार मानते। नाकतोड़े, आपण मला सांगा, अध्यक्षपदासाठी आपण उमेदवारी अर्ज भरला होता आणि अध्यक्षपदासाठी आपण उभे झालेले आहात। कोणत्या विकास मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढत आहात? जनतेचा जो विश्वास आहे त्या जनतेच्या विश्वासाने मी या पक्षाकडून जे निवड करून मला तयार केलेला आहे, तर मी जनतेची सेवा, जसं मी आज घराघरामध्ये जाऊन मी सर्वे करत आहे, या माहिती घेत आहे, तर त्यांच्या समस्या ह्याच आहेत की रस्ते, पाणी, वीज, नाल्या आणि स्वच्छता नाही आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते की मी ह्या पदावर जेव्हा नियुक्त होणार किंवा त्यावेळेला मी ह्या जनतेची सेवा मी नक्की करेन। माझ्या स्वतःचा स्वार्थ राहणार नाही, फक्त मी जनतेच्या सेवेसाठी मी तयार राहणार आहे। स्मार्ट देसाईगंज, स्मार्ट वडसा यासाठी काय एक संकल्पना आपली आहे? स्वच्छ शहर सौंदर्यीकरणासाठी, जसं स्वच्छता आहे, सौंदर्य आणि आरोग्यासाठी आणि युवक वर्गांसाठी आणि महिलांसाठी सुरक्षितता, याच्याकडे मी लक्ष देणार। बरं, आपले जे मतदार बंधू आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? आज मला तुम्ही या उमेदवारीला जसं म्हणजे पात्र ठरवलेलं आहे त्याचं मी पूर्णपणे आदर करून मी त्यांचे प्रत्यक्ष त्यांच्या समस्याचं निवारण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत आमच्या काँग्रेस पक्षाच्या 21ही उमेदवारांना व अध्यक्षपदाच्या मी नगराध्यक्ष पदासाठी उभी असलेल्या हाताच्या पंजा या बोध चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। आम्हाला आशा आहे की आपण काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी कराल। धन्यवाद।